नमस्कार, स्वागत है आपका। देख रहे हैं आप सी न्यूज भारत, आपके साथ मैं हूं इशिता तिवारी। अंबरनाथ नगर परिषद चुनाव के बीच भाजपा आरपीआई आठवले गठबंधन ने प्रभाग 18A और 18B में जोरदार प्रचार अभियान शुरू कर शहर के राजनीतिक माहौल को पूरी तरह गर्म कर दिया है। दोनों उम्मीदवारों के समर्थन में नकली रैली और पदयात्रा ने पूरे क्षेत्र में चुनावी हलचल तेज कर दी है। अंबरनाथ में नगर परिषद चुनाव के दौरान भाजपा और आरपीआई के संयुक्त अभियान ने शहर में जोरदार उपस्थिति दर्ज कराई। रविवार को प्रभाग 18A और 18B के आधिकारिक उम्मीदवार मलप्पा भीमराव सांगोलकर और ऐश्वर्या चंद्रकांत मोटे के समर्थन में निकला प्रचार अभियान भारी जन समर्थन के साथ आगे बढ़ा। रैली, पदयात्रा और घर घर संपर्क कार्यक्रमों के माध्यम से गठबंधन ने दोनों वार्डों में अपनी राजनीतिक पकड़ मजबूत कर ली है। कार्यकर्ताओं की बड़ी संख्या और संगठित रणनीति ने प्रचार को और प्रभावी बना दिया है। प्रभाग 18B की उम्मीदवार ऐश्वर्या मोटे के प्रचार में महिलाओं और पुरुषों की उल्लेखनीय भीड़ देखी गई। तिरंगा लेकर चल रहे कार्यकर्ताओं ने पूरे इलाके में उत्साह का माहौल बनाया। अपने संबोधन में ऐश्वर्या मोटे ने बताया कि उनका प्रमुख फोकस होगा पानी पुरवठा व्यवस्था में सुधार, सड़कों, नालों और स्ट्रीट लाइट का आधुनिकीकरण, महिलाओं की सुरक्षा, सेल्फ हेल्प ग्रुप और उद्यमिता को बढ़ावा, स्वच्छता और कचरा प्रबंधन में सुधार। उन्होंने अपने विकास एजेंडे में शामिल बिंदुओं को स्पष्ट किया, जैसे सड़क निर्माण और ड्रेनेज लाइन के पुनर्वास को प्राथमिकता और सार्वजनिक उद्यान, ओपन जिम और युवा संसाधन केंद्र, वरिष्ठ नागरिक के लिए स्वास्थ्य शिविर और सुविधाएं, सुरक्षित और स्वच्छ प्रभाग बनाने की योजना, नागरिकों की समस्याओं के लिए ओपन डोर सिस्टम। राजनीतिक विश्लेषकों के अनुसार दोनों प्रभागों में भाजपा आरपीआई गठबंधन को मिल रहा समर्थन अन्य राजनीतिक दलों की चिंता बढ़ाने वाला है। महिला सभाओं, युवाओं के कार्यक्रमों और घर घर संपर्क के जरिए गठबंधन ने अपनी संगठनात्मक मजबूती स्पष्ट करती है। नमस्कार, माझं नाव ऐश्वर्या चंद्रकांत मोटे। मी भारतीय जनता पार्टी व आठवले गटाचे अधिकृत उमेदवार आहे, वार्ड क्रमांक 18B ची। तर मला पहिले तर नरेंद्र मोदी साहेबांना, देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांचा आभार मानते की मला संधी दिली, आणि आपले गुलाबराव करंजुले पाटलांना की आणि आपले प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना की त्यांनी भारतीय जनता पार्टी हे पक्ष यूथ जनरेशनला, जी नवीन पिढीला संधी देत आहे। आणि मी स्वतः एज्युकेटेड आहे, सिव्हिल इंजिनियर आहे। तर मी पहिले तर पक्षाचे आभार मानते मला संधी दिल्याबद्दल। आणि गेले 25 वर्षापासून जे सत्ताधारी पक्ष आहे त्यांनी काहीच डेव्हलपमेंट केलेली नाहीये। तर आमचा एकच ध्यास आहे विकासाचा, की अंबरनाथ मध्ये विकास हा झालाच पाहिजे। आणि जे माझ्या ऑपोजिशन आहेत त्यांनी एरियामध्ये पोलिसांनी त्यांची बातमी सुद्धा दाखवलेली आहे। त्यांनी जुगाराचे अड्डे आहेत त्यांचे 4-4, अशा लोकांना अंबरनाथकर निवडून देणार नाही, हे ठामपणे मत आहे। अंबरनाथची नागरिक ह्यावेळी विचार करून मतदान करणार आहे आणि बदल घडायलाच हवा आहे। आणि बदल हे भारतीय जनता पार्टी कडूनच होणार। आणि नगरपालिकेला झेंडा हा भारतीय जनता पार्टीचाच फडकणार। धन्यवाद। नमस्कार, मी भारतीय जनता पार्टीचा अधिकृत उमेदवार आहे आणि माझे परिचय मल्लप्पा भीमराव सांगोलीकर आहे आणि मी प्रभाग क्रमांक 18A मध्ये लढवित आहे। आणि भारतीय जनता पार्टीचे विश्वास माझ्यावरती केला, ते विश्वास मी लढवणार मी। आणि जास्त करून मी प्रयत्न करणार की जास्तीत जास्त आपल्याला मत कसा मिळेल आणि कसं काय होईल त्याच्या पुढच्या सगळं आपण प्रयत्न करू। जास्त कसं काय होईल ते प्रयत्न करू। अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक 2025च्या निवडणुकीमध्ये भूमिपुत्र पार्टीतर्फे भारतीय जनता पार्टीला जाहीर पाठिंबा दिला आहे। याचं कारण असं आहे की जो विकासाची जी कामं आहेत ती फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते। आणि आज अंबरनाथ मध्ये विकास झालेला नाही। फक्त विकास कशाला बोलतात, नगरपालिकेने तर विकास केलेलाच नाही। विकास कुणी केलाय? जे सत्तेवर आहेत
जे गुरुवर्य मोदी साहेब आहेत, देवेंद्र फडणवीस आहेत, यांनी जे निधी दिलाय, जे नाट्यगृहाला त्यांनी निधी दिलाय, आज जो अंबरनाथचा जो विकास, जे मोठमोठे विकास झालेत, हे फक्त मोदी साहेबांमुळे आणि देवेंद्र फडणवीसमुळे झालेत. इथल्या नगरपालिकेने काय नाही विकास केले. आज प्रश्न आहे, गटारीचा प्रश्न आहे, रोडचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, आणि जे समस्या आहेत, ज्या अंबरनाथ मध्ये ज्या समस्या आहेत, सोडवल्या पाहिजे, नगरपालिका आतापर्यंत सोडवल्या नाही. आणि जे सत्तेवर अगोदर होते, जे सत्तेवरती जे युतीच्या अगोदर होते, म्हणजे आता युती नाही नगरपालिकेला, भारतीय जनता पार्टी आणि इतर पक्ष म्हणजे जे वेगवेगळे लढत आहे. परंतु आज मला सांगायचं एकच आहे की अंबरनाथचा जो विकास आहे फक्त भारतीय जनता पार्टी करू शकते. त्यामुळे भूमिपुत्र पार्टीतर्फे जाहीर पाठिंबा दिलेला आहे. आणि सांगायचं सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे की सर्वांनी अंबरनाथचा विकास पाहिजे, जे भारतीय जनता पार्टीलाच मतदान करावं. त्यांची निशाने कमळ कमळ कमळ. अंबरनाथ से सी न्यूज संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। अंबरनाथ के प्रभाग 18A और 18B में गठबंधन की आक्रामक प्रचार रणनीति ने चुनावी मुकाबले को बेहद रोचक बना दिया है। जनता की बड़ी उपस्थिति ये संकेत दे रही है कि आने वाले दिनों में दोनों प्रभागों में राजनीतिक समीकरण और तेजी से बदल सकते हैं। फिलहाल इस खास रिपोर्ट में इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए बने रहिए सी न्यूज भारत के साथ।